बाय मिस्टेक शादी, बंदिशों में बंधा प्यार, भाग 23, होटेल, रूम नंबर 36. पण त्याच्या मनात नीलचन बोलणं घुमत होतं. तिला घटस्फोट द्या आणि तिलाही सुखी होऊ द्या. हे शब्द त्याच्या मनात रुतले होते. त्याच्या राखाडी डोळ्यांत राग आणि गोंधळ यांच्या मिश्रण होतं. वेड लागलंय का मला? तो स्वतः सुखीच पुटपुटला. मी का तिला इतकं नियंत्रित करतोय? ती माझी बायको आहे म्हणून की माझ्या मनात लगेच विचार थांबवले, पण नाही थांबले. येऊन जाऊन तिचेच विचार मनात घोळत असतात. मला नक्की हवया काय? पण माझ्या तिच्यावर प्रेम नाही, मग मी असा का वागतो? डोकं दुखायला लागलं होतं. क्यांच्या की फक्त तिला माझ्या मनात ताब्यात ठेवायचं आहे. फायनली, सर, वेअर टू पिलेटमू. वी फाउंड सम गुड डेज विथ देम. आपण त्यांना एका सुनसान परिसरात पाहिल्या गेल्या आहेत. आमची काही माणसं तिथे शोध घेत आहेत, पण अजून त्यांचा पत्ता लागला नाही. केविनने एक खोल श्वास घेतला आणि लगेच दात ओठ खात तो ओरडला. एक खण वायूही घाबरला. मला ती हवी आहे. मिष्टी माझी आहे. ती कुठेही गेली तरी ती मला परत हवी आहे. पण त्यांचा मनात एक विचित्र विचार डोक्यावर काढत होता. वेड लागलाय का मला? मी तिला का मला सोडू शकत नाही? आणि अदिती, ती माझ्या आयुष्यात अजूनही का आहे? 2 वर्षापूर्वीच्या त्या रात्रीच्या घटनेने त्याचं आणि मिष्टीचं आयुष्य कायमच्या बदललं होता. त्या रात्री त्याने मिष्टीला आपला मानलं होता, पण ते फक्त शरीराने त्याचं नियंत्रण आणि त्याचा गर्व यांनी मिष्टीला एका कैदेत अडकवलं होतं. वायूने पुन्हा विचारलं, सर, आता काय करायचं? त्या दोघीचा शोध घ्यायचा का? ही थांबायचं? केविनने एक क्षण थांबत वायूकडे पाहत म्हटलं, शोधा तिला. मला ती हवी आहे. आणि जर तिच्यासोबत ती डॉक्टर असेल तर तिलाही घेऊन या. कारण आता तरी तीच आहे हा सर्वामागे. वायूने होकारार्थी मान डोलावली आणि तातडीने आपल्या माणसांना फोन केला. नीलच्या मनात गोंधळ सुरू होता. त्याला समोर काय चालू आहे हेच कळत नव्हता. केविन निघून गेल्यावर नील खोलीत एकटा उभा राहिला. त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं. केविनला खुशीबद्दल काय इतकी काळजी आहे? आणि ती कोण आहे? जाऊ दे कोणी असू, हा माणूस मला कधी समजला नाही, म्हणून आज समजणार आहे. त्याच्याबद्दल मी का परत विचार करून डोकं दुखवतो आहे? केविनला मदत करायला सांगितली, पण पहिल्यांदा त्याने पाहिलं होतं. तो तयाचे काम न करताचे निघून गेला होता. त्यानंतर दोघांचा बोलणं झालंच नाही. आज भेटला तो असा इतक्या रागात. वेड लागले का त्याला? नील स्वतःशीच म्हणाला, जाऊ दे, लागला तर लागला. मी का त्याबद्दल विचार करतोय? सगळे विचार बाजूला करतो. नीलने आपला फोन काढला आणि खुशीला कॉल लावला, पण फोन पुन्हा बंद येत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. खुशी, तू कुठे आहेस? आणि तुझ्यासोबत कोण आहे? त्यासाठी हा अँग्री मॅन इतका का पिसाळला आहे? काही चुकीचा तर घडत नाही ना? मलाही माझ्या माणसांना सांगायला हवं का? दुसरीकडे मिष्टी, खुशी आणि रीता लिव्हिंग रूममध्ये बसल्या होत्या. बाहेरचा गोंगाट आता कमी झाला होता, पण मिष्टीच्या मनातली भीती अजूनही कमी झाली नव्हती. ती स्वतःला सतत विचारत होती, वेड लागले का मला? मी का स्वतःला या नरकात अडकवाला? पण आता पळून जाणं हा खरंच उपाय आहे का? पण मामाचं काय? हे लोक त्यांना काही इजा तर करणार नाही ना? रीटाने मिष्टीला पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाली, मिष्टी, तुला आता भीती सोडून निर्णय घ्यावा लागेल. तू इथे काही वेळ लपून राहू शकतेस, पण कायम नाही. तुला पोलिसांची मदत घ्यायची आहे का? मी तुझ्यासोबत येईन. मिष्टीने मान खाली घालत म्हटलं, पण ते खूप पॉवरफुल आहे. मला कधीच शांत बसू देणार नाही आणि माझ्या चुकांना तर कधीच माफी भेटणार नाही. मग मी काय? खुशीने तिच्या बोलणं तोडलं. तू त्याच्याशी लग्न केला, तुझं प्रेम केला, पण त्याने तुझ्यावर अत्याचार केला.
तू का स्वतःला दोष देतेस? तू त्याच्याशी लग्न केला, तुझं प्रेम केला, पण त्याने तुझ्यावर अत्याचार केला. नाहीये, मी स्वतः अशाच परिस्थितीतून गेलीये. माझ्या नवऱ्यानेही मला वर्षानुवर्षं त्रास दिला, पण मी लढले. आणि आज मी स्वतंत्र आहे. तूही तसं करू शकतेस. मिष्टीच्या डोळ्यांत अश्रू होते. ती रीटाकडे पाहत म्हणाली, पण काकी मी कशी लढू? माझं सगळं आयुष्य त्याने हिरावलं नाही. मला काहीच माहीत नाही. मी लंडनमध्ये 2 वर्ष राहिले, पण मला किराणा दुकानाचा पत्ताही माहीत नाही. रीटाने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, तुला सगळं शिकता येईल मिष्टी, पण त्यासाठी तुला स्वतःवर विश्वास ठेवायला हवाय. आणि तुझी मैत्रीण इथे आहे, मी आहे. तू एकटी नाहीस. आत्मविश्वास कधीच डगमगू द्यायचा नसतो. आपण स्वतःवर विश्वास नाही ठेवू शकत तर बाकी लोक कसे ठेवणार? तेवढ्यात बाहेरून पुन्हा एक गाडी थांबण्याचा आवाज आला. खिडकीतून डोकावलं. काही लोक त्या परिसरात फिरत होते, जणू काहीतरी शोधत होते. हे कोण आहे ते? रीताने विचारला. तिच्या आवाजात काळजी होती. मिष्टी आणि खुशीने एकमेकींकडे पाहिलं. मिष्टीच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. केविनचे लोक असतील, ती मनात पुटपुटली. रीताने दार बंद केलं आणि म्हणाली, तुम्ही दोघी इथे सुरक्षित नाही आहात, पण तुम्हाला लवकर काहीतरी करावं लागेल. पोलिसांना बोलवायचं का, की तुम्ही दुसरीकडे जाणार? मिष्टीच्या मनात विचारांच्या वादळ चाललं होतं. वेळ लागले का मला? मी काय करू? पोलिसांकडे जावं, पण तो मारूस आता मला कधीच माफ करणार नाही. चांगलाच पिसाळला असेल. खुशीने तिचा हात पकडला आणि म्हणाली, निष्टी, तू आता कमजोर राहणार नाहीस. आपण एकत्र लढू. मी तुझ्या सोबत आहे. तेवढ्यात दारावर जोरजोरात थक थक झाली. मिष्टी आणि खुशी घाबरून एकमेकींकडे पाहू लागल्या. रीटाने त्यांना मागच्या खोलीत जायला सांगितलं आणि स्वतः दाराकडे गेली. दार उघडताच समोर एक उंचपुरा माणूस उभा होता. त्याचा चेहरा मास्कने झाकलेला आणि त्याच्या मागे आणखी काही लोक दिसत होते. तुम्ही कोण आहात आणि इथे काय हवया? रीटाने ठाम आवाजात विचारलं. त्या माणसाने एक विचित्र हसू हसत म्हणाला, आम्ही फक्त 2 मुली शोधतोय. त्या इथे आहेत का? रीटाने त्याला घुरतं म्हटलं, इथे कोणीच नाही. तुम्ही चुकीच्या जागी आलात. पण त्या माणसाने हसता खिशातून एक फोटो काढला आणि रीटा दाखवला. तो मिष्टी आणि खुशीचा फोटो होता. या मुली त्या इथे असतील तर सांग, नाही तर आम्हाला आत यावं लागेल. रीटाचा चेहरा पांढरा पडला आणि म्हणाली, मी सांगितलं ना, इथे कोणी नाही. आता जा इथून. पण त्या माणसाने एक पाऊल पुढे टाकला आणि म्हणाला, आम्हाला खात्री करायची आहे आणि तू आम्हाला थांबवू शकत नाहीस. खरंच ती लोक येतील का आत? मान्य की वाट कोण वाढते? मदत. त्याच्या मनात नीलच्या बोलण्याने गोंधळ उडाला होता. त्याला माहीत नाही आहे की मिष्टी त्याच्यासोबत होती, पण ती आता पळाली आहे. तिच्यासोबत खुशी आहे. त्याला आता हेही समजत नव्हतं की मिष्टीला शोधणं एवढं अवघड का आहे. मागे 2 वेळेस तर त्याने तिला असं शोधून काढलं होतं. वायूने त्याला फोनवर काहीतरी सांगितलं. केविनच्या चेहऱ्यावर एक रहस्यमयी स्मित उमटलं. ठीक आहे, तो म्हणाला, मला त्या मुली सापडणारच आणि जर नीलचा यात काही हात असेल तर मी त्याला सोडणार नाही. पण त्याच्या मनात एक विचार सतत डोकावर काढत होता. वेळ लागलंय का मला? मी मिष्टीला का सोडू शकत नाही? एक मन म्हणत होतं, ती माझी बायको आहे, पण मी तिच्याशी का असं वागतो? आणि अदुती, ती माझ्या आयुष्यात अजूनही का आहे? काय होईल पुढे? कथा आवडत असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.